डिजिटलमध्ये आपलं स्वागत। आता आपण गुहागर तहसीलदारच्या कार्यालयासमोर आहोत। गुहागर तालुक्यातील आबलोली गाव इथे उपोषणाला ग्रामस्थ बसलेले आहेत। ते उपोषण का करतायत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। ते आमचं सगळ्यांचं जे आमचं श्रद्धास्थान आहे, आमच्या ग्रामदेवता नवलाई देवी आमची गावाची देवता आहे। तिचा जो शिमगोत्सव होतो दरवर्षी, त्या शिमगोत्सवाचा होळीची जी पालखी नाचवणं, तिथं 9 दिवस होळी उत्सव रात्रीचा साजरी करणं आणि तिथं नंतर यात्रेनिमित्त जे दुकानं लागतात, मोठ्या प्रमाणात जवळजवळ 50 दुकानं त्या भागामध्ये लागलेली असतात, तो सगळा कार्यक्रम त्या शेतामध्ये होतो। ते शेत सुद्धा त्यांनी जे विकत घेतलेले आहे, तिथं त्यांनी कंपाऊंड घालण्याचा वगैरे प्रयत्न केलेला आहे। तर वेळीच्या सगळ्या गोष्टीला जर महसूल खात्यानं आवर घातला नाही तर गावातल्या लोकांचा संयम तुटेल आणि कदाचित हे वेगळ्या वळणावर सगळं प्रकरण जाऊ शकतं। याचं गांभीर्य महसूल विभागानं घेणं गरजेचं आहे। साधारण आता 125 लोक उपोषणाला बसलेले आहेत आणि जर उपोषणामध्ये जर दखल घेतली नाही तर संध्याकाळपर्यंत इथं लोक अधिकची वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। हे आमरण उपोषण आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।